24वा गुणांतीत पुरुषाची लक्षणं सांगतात. तेव्हा 3 गुण आहे ना. 3 गुण म्हणजे कोणते? मग चोरी लबाडी आणि हे गुणच आहे, पण ते आसुरी संपत्ती. तेव्हा त्याचं देहाचं तादात्म्य सुटलेलं असतं. आपलं देहाचं तादात्म्य आहे की नाही. म्हणून गुणातीत पुरुष बोधाच्यामुळे देहाचं तादात्म्य काय झालेलं आहे. कारण आत्म्याहून देह भिन्न आहे का अभिन्न आहे? भिन्न आहे. पण आपल्याला त्याचे ज्ञान नसल्यामुळे देह म्हणजे मी म्हणजे काय करायचं. त्याच्यामुळे देहाचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो. मग देहाचे धर्म कोणते आहे? नाही, जन्मने मरणे, स्थूल देह, सूक्ष्म देह, पुढे कारण देह, हे सगळेच घेतो आपण धर्म. रस्त्यानं चाललेला आपण रस्त्याकडं कल्पना करा. चिखल झालेला आहे का झालेला आहे. आणि एखाद्याची मोटरसायकल दुरून गेली आणि ते सगळा चिखल उडला तर सगळ्या अंगावर ते काय उडतो? चिखल कपड्यावर. त्याची प्रतिक्रिया काय होते? गचुंडच धरतात. म्हटलं दिसत नाही का तुला? आता हे चिखल कशावर उडला कोणाला? शर्टाची काय संबंध आहे? शर्ट आपल्यावर भिन्न आहे का भिन्न आहे? मग इतका राग येण्याचं कारण काय? सदृशी काय लागलेलं आहे? मग दुःखाला कोण कारणीभूत आहे? हे आपल्या डोक्यावरचे केस असतात, किती तादात्म्य असते त्याचं आहे का नाही. आणि एकदा नाव्याकडे गेल्या दर्दने कापून खाली टाकलं, त्याच्यावर उभा राहतो. आता तादात्म्य काय झालं? आपलं दाताशी तादात्म्य असते. फोटो काढायचे असले म्हणजे म्हणायला लागले फोटो बरोबर निघाला नाही का निघाला. म्हणलं दात कुठं निघालं ते. आणि ते डॉक्टरने दात काढून तो काय करतो? कुठं ठेकून देतो. तादात्म्य काय झालं? पण दुःखाला कोण कारणीभूत आहे? गुणातीत पुरुषाचं काय झालेलं असते? तो बोधावर असल्यामुळे तादात्म्य काय झालेलं असते? संपलेलं असतं. ग्रंथात आहे का नाही. लग्न होण्याच्या पूर्वी मुलीचं कोणाशी तादात्म्य असते. आणि एकदा लग्न झाल्यानंतर आई वडिलाचं तादात्म्य सुटला. मग जो कोणी उपडसून बसेल दृष्टांत. म्हणून त्याला सुख आणि दुःख सारखे झालेले असतात. तेव्हा समदुःख स्वस्था समदोष्टाश्मकांचन आहे. द्वंद्व असं म्हणत असतात. सुख दुःख मान अपमान राग द्वेष वगैरे. त्याचप्रमाणे दगड माती लोखंड काय सोनं धातू वगैरे हे सगळे समान दृष्टी झाली का. बोधात आहे ना. कशामध्ये आहे तो? बोध आहे का. लहान मुलाच्या ठिकाणी बोध असतो का? लहान मुलाची दृष्टी कार्यावर असते. अज्ञानाची दृष्टी कशावर असते? ज्ञानी पुरुषाची दृष्टी कशावर असते? आपली अलंकारावरती दृष्टी असते. ज्ञानी पुरुषाची अलंकारात असलेल्या सोन्यावर दृष्टी असते. नाचतो विद्यते भाव. त्याप्रमाणे तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्मक. कोणी निंदा कोणी काय करा, आमच्यासाठी त्याच्या काही संबंध राहिलेला नाही. तुल्य निंदात्मसंस्तुती. वस्त्राची पाठी पोटी नाही सुता वाचून किरटी असे स्वय द्विटी चराचर मंत्र आहे. आपण एखादा धोतर पाहिलं किंवा कपडं पाहिलं, आपल्याला असं वाटत असले धोतर आहे. धोतर नसून सगळ्यात तंतूच आहे त्याच्यात. धोतरामध्ये तंतूशिवाय दुसरं काही आहे का? तंतू ते काय आहे? कापूस दुसरं काय आहे? नाही सुता वाचून किरटे असे श्वेदिटी चराचर. सर्व याचे विठ्ठल जळी स्थळी विताठाव नाही उरला. सर्व कोण कोंदून कोंदून भरलेलं आहे. परमात्माच भरलेला आहे. म्हणून सुख दुःखाचे कंटाळ्या तरी असे रिपभक्ता जैसे हरीचे देणे.
म्हणून त्याच्यापासून होणारं त्रिगुणापासून सुख अथवा दुःख सरीसे म्हणजे त्याला सुखही आणि दुःख सारखं झालेलं असतं. कंटाळे आचार्य ऐसे दोघे एका तुलनामध्ये तो पाहतो. रिप भक्ता जैसे हरीचे देणे. परमात्मा हा भक्तालाही सुद्धा सद्गती देतो आणि हा भक्तालाही काय करतो नाही का इतरांनाही सद्गती पुतण्याला सुद्धा काही एरवी तरी सहजे सुखदुःख सहजे सेविजे देह जळी होई जे सुख आणि दुःख कुठपर्यंत आहे आपल्याला देहाशी तादात्म्य आहे तोपर्यंत. एकदा तादात्म्य सुटलं की संपला. आता त्याने सांडिले स्वस्वरूपेची मांडले सशांतीने वेळेले बीज द्यायचे. आता शरीराचा त्याने तादात्म्य सुटलं आहे. त्याग केला असं नव्हे. तादात्म्य सुटणं म्हणजे त्याग वेगळा आणि तादात्म्य सुटणं वेगळं. त्याग करणं म्हणजे काय हे बघ आता घर विकलं आपलं मग घराचा त्याग केला का त्याचं तादात्म्य सुटलं. आसक्ती जाण्यात माझं त्याग. स्वस्वरूपेची मांडली. आपलं स्वरूप कोणतं आहे? आनंद रूप आहे. सत्यरूप चिद्रूप आनंदरूप. म्हणून नळकेवर आणि उठला आणि शुक शाखे शांतीने उडले विजायचे. शेतकरी मळणे ज्या वेळेला करतो त्यावेळेला कोंडा बाजूला जातो दाना काय राहतो का हो सांडोनी गंगा रेगोनी समुद्राची अंगा आहे का निस्तारीला बघा खळाळाची. नदी आणखी कोणाला जाऊन मिळत असते समुद्राला मिळत असते. आता तिचं नाव संपलं. खळखळसुद्धा काय झाली संपली. ते पाणी वाहणारं पाणी स्थिर होत असतं. तेवी आपण पेची जया वस्ती झाली या धनंजया आणि तया देह आपसय सुख जायचे दुःख. त्याप्रमाणे स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा बोध असल्यामुळे देह अपयशया सुख जायचं. देहाकडून होणारे सुख अथवा दुःख स्तुती केली तर काय होत असते नाही का. हा म्हणला काय गोविंदराव सुंदर कीर्तन झालं आमका गोविंदराव फुगलाच काय गोविंदराव काय कीर्तन झालं बोर झालं उठून जाऊ वाटत चेहरा काय केला पडला. दोन्ही आपले धर्म आपल्या ठिकाणी आहे. आपल्याला सुख आहे त्याला सुखदुःख समय कृत्वाला रात्री जैसे पाहिले धारणा एक झाले. आत्माराम आतले बंद जायचे. रात्री जैसे पाहिले हे काय जे धारणा जे बी एक झाले. रात्री पाहिले म्हणजे आणखी सूर्योदय झाल्यानंतर रात्रीचा असा प्रकाश नसतो. धारणा जे बी एक झाले. आत्माराम देही आतले दंडबदचे. धारणा शब्दाचा अर्थ काय केला आहे त्याच्यामध्ये तुमची ज्ञानेश्वरी आहे का कोणाकडे? आत्म्याच्या ठिकाणी रममान असलेला. आत्म्याच्या ठिकाणी रममान असलेला. आत्म्याच्या ठिकाणी आणखी तो रममान होतो. धारणा जैसे एक झाले. आत्माराम देही आतले दंडबदचे. कारण तो आता काय स्वस्वरूपाच्या ठिकाणी आलेला आहे. मग त्याला द्वंद्व म्हणजे सुख दुःख मान अपमान वगैरे जे द्वंद्व आहेत ते एकरूप होतात. एक दृष्टांत देवना सिद्धांत सांगतात. निद्रा तेनी अंगेची साप जायची उर्वशी आणि ते विश्वस्वरूप असती दैन्य जायची. निद्रा चेनी अंगेशी झोपलेला आहे आणि पाठीमागे कोण बसलेले आहे उर्वशी बसलेले आहे साप बसलेला आहे का. पण त्याला त्याचं भान नाही कारण तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे निद्रा अवस्थेमध्ये. मी तेव्हा ते वाघ ह्याचं वैतागेश्वराचं मंदिर आहे इंद्रायणीच्या पलीकडे. तिथं काहीतरी अयोध्येचे वगैरे तिकडचे साधू आलेले होते. रात्रीच्या प्रहरी झोपले ते. झोपल्यानंतर सुंदर तो एक साप साधूच्या उशाशी जाऊन बसला. साधूला काही माहितीच नाही साप आहे काय कुशल झोपला. सापही झोपला आणि साधूही झोपला. आणि ते काय झालं चुळबुळ व्हायला लागली सकाळच्या प्रहरी. मग त्याला वाटलं काय आहे बा चुळबुळ. तो काय होता साप होता. साप म्हटल्यानंतर जे उड्या मारत गेला. अहो काय झालं काहीच सांगितलं.
जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत सापाचं काही नव्हते, भीती नव्हती. ज्ञान झाल्याबरोबर का झाली? मग साप जैसी आणि स्वस्वरूप अवस्था तशी द्यायची. हे सुख आणि दुःख हे जे द्वंद्व आहेत हे दोन्ही तर समान झालेले असतात. सुखदुःख समयकृत्व आला बाला, सुखदुःख समान सकळ जीवाचा आहे. म्हणून त्याच्या ठाई सोनिया विशेष नाही, रत्नागुंड्या काही नेण्याचे भेट. म्हणून त्याच्या ठिकाणी सोनं आणि माती आम्हा समान आहे, जिथे विशेष नाही. आणि रत्नागुंड्या काही नेण्याचे भेट. सोनं तरी जळच आहे, माती तरी दळच आहे, दगड तरी काय आहे ना. मग दोमधला भेद त्याचा काय झालेला असतो, त्याला म्हणतात जडाजडाचा भेद असतो. आणि सर्व भेद निवृत्त झालेले असतात. जीवेश्वराचा आहे, जीव जीवाचा, ईश्वरी जडाचा. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोळी. घरा येऊ पा स्वर्ग का वरी पडो बाग, तरी आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे. स्वर्ग प्राप्त झाला काय किंवा घरामध्ये कोणाला 2-3 प्राणी फार वाईट आहे ना. गाय आली तर काही वाटत नाही माणसाला घरामध्ये, वाघ येऊ द्यावर. एक माणसाला नाव घेतलं की अंगाला काय येत असते, शार येत असते. पण आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे. मग स्वस्वरूपाच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे इजा होत नाही. निवटले का उपडले, सरिंदले का बिरुडे, साम्यबुद्धी घोडे तयापरी. निवटले का उपवडे, एखादा जिवंत आहे काय किंवा का प्राण गेलेला आहे काय सारखेच असतात. जळींदलेलं विरुडे नाही का, न विरुडे म्हणजे भाजलेले शेंगदाण्याचे पेरले त्याला अंकुर फुटतात का, आहे का. अंकुर कोणाला फुटत असतात, त्याच्यामध्ये सूक्ष्म बीज असते बघा. ते एखादा भाजलेले शेंगदाणे तुम्ही बघा, त्याला अंकुर फुटत नसते. आणि तेच हे पाहिजे, म्हणजे त्याच्यात सूक्ष्म रूपाने काय असतील. कारण 2 रूप असतात ना. आपण एक सूक्ष्म रूप, बीजामध्ये कोणतं रूप असते झाडाचं, सूक्ष्म रूप. आणि जमीन आणि पाण्याचा संबंध झाला म्हणजे स्थूल रूप. ब्रह्मा ऐसे सविजय, नीच म्हणून निंदे परी नेनो बिजो जैसे राग जैसे. दोन्ही मनासारखं झालं तर लोक काय करतात, स्तुती करतात. ते मामासाहेब सांगायचे, एकाला पैसे दिले, त्याला फार आनंद झाला. म्हणलं काय दांडेकर काय विचारूच नका, असं नाही तम काय. पैसे दिल्यानंतर परत देईच ना, पुन्हा मागण्याकरता आला. म्हटलं आम्हाला पैसे पाहिजे. असं मागे पैसे दिले तर काय केले नाही, आणि आता पुन्हा मागले. म्हणलं मग आता काय पैसे नाही, काय करायचे. म्हणलं तुमची ज्ञानेश्वरी जाळायचे अनुकूल असेल तर स्तुती, प्रतिकूल झाला तर निंदा. जळो विनोने राग द्यायचे. निंदा आणि स्तुती कोणीच नवे व्यक्ती अंधारे गावाची सूर्याची घडी. म्हणून त्याला निंदा असो तुल्य निंदा स्तुती संतुष्ट अनेक येत असतील मती. नाही अंधार आहे का वाटी सूर्याच्या. सूर्याला अंधार कधी माहिती आहे का, शक्य आहे का. त्याप्रमाणे मानापमान स्तुल्य मित्रादी पक्षी सर्वारंभ परित्यागी गुणाती दस्य होते. मानापमान स्तुल्य मित्रादी पक्षी मान केला काय अथवा काय केला काय, अपमान केला पाहिजे. स्तुल्य स्तुती केली काय, निंदा केली काय. मित्र पक्षी मित्र असो अथवा शत्रू असो, दोच्या ठिकाणी यवन अंगावर थंकला. ते मंबाजी महाराजांनी तुकाबाराला काठीने मारलं होतं तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी प्रतिक्रिया नसते. कारण बुद्धी शरीरावर नाही,
मग बुद्धी कोणावर ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आपली बुद्धी कशावर असते? शरीरावर आहे काय? संतांची बुद्धी कोणत्या तैसा हृदयामध्ये एक 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 दृष्टांत. सर्व आरंभ परित्यागी गुणातीत असेल, त्याला काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. नाही का? आता हे 4 वर्ष संपल्यानंतर काही मिळवायचं राहिलं, सर्व आरंभ पुन्हा पहिल्या वर्षाला बसायचा का संपला. त्याला गुणातीत असं म्हणत असत. ईश्वर म्हणूनही पूजिला का चोर म्हणूनही गांजीला, वृक्ष त्याची वेळेला नाही. दोन्ही धर्म आहे. ईश्वर म्हणून त्याची पूजा करत असतो किंवा हा चोर आहे असं समजून लोक त्याच्याशी विरुद्ध वागत असतात. वृषकाची वेळीला राहावं जायचा राजा आहे. वृषकाची वेळीला म्हणजे त्याच्या ठिकाणी दोन्ही असतात. तर राजा चालेल तिथे वैभव सांगायचे. गजी म्हणजे असे राजा केला काय. आणि नाही का, एक मोठी अवस्था म्हणजे कोणती? राजाची अवस्था. राजा संपला. सगळ्या श्रीमंतीचा वार्धक्य भाग म्हणजे कोणता? राजा संपला. आता नरेंद्र मोदीला काही सरपंच करता फॉर्म भरायचा का? आता मोठेपणाची योग्यता काय झाली? वृषकाची वेळेला केला राहावं. सुहृदपाशी आले का वैरी वाईटपुढे झाले, परी नेणे राहते पाहिले ते जेवी. सुहृदपाशी आले का वैरी. दोन्ही धर्म आहे. माणसाची स्तुती करणारा एक वर्ग आहे, निंदा करणारा आहे. समान जातीचे चोर चोराची काय करत असतो? स्तुती करत असतो. 2 चोर एका ठिकाणी भेटले. ते म्हणला कालचा दिवस म्हणला 5,000 रुपये. जाऊन 3,000वर बसला. किती पैशाचं पाकिट मारलं? एक म्हणतो 7,000. आणि मग ते काय करतं? एक जण आपला हात तसा बघायचा. तो काय करायचा? अरे म्हणला हात असा काय करतो? म्हणला तुझ्याशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत खिशात पाकिट आहे. तो कसं मारेल काय काय. मग चोराची स्तुती करणारा कोण असतो? चोर आहे काय. दृष्टांत दिलेला आहे. बरं सांगितलं. स्रोतापाशी आले का वैरी वाईट झाले. निंदा करणारा वाटताना वैरी वाटत असतो. स्तुती करणारा काय वाटतो? मग साधूची सुद्धा निंदा करणारे होतेच की नाही का. ते तुमचं विजयपत्र मिळायचं होतं त्याला लोकांनी काय केले? हे तुमचे मुक्ताबाई भांडण्याकरता भांडणं पाहिजे होतं, मांडी भांडणं. लोक काय म्हणे? भांडणं तर द्यायचंच नव्हते. म्हणले संन्यासाची पोरं भिकारीच्या भिकारी मांडी खाण्याची इच्छा करतात. घ्या, तुला तेवढी इच्छा होईल त्याला का होऊ नये. ऋतू याचा आकाश लिंपी ना जायचे, परी राती पाहिले ते देवी. ऐका, एकदा आणखी दिवा नेल्यानंतर अंधार दिसत असतो का? मग अंधार कोटपर्यंत, जोपर्यंत प्रकाश उत्पन्न होत नाही. ऋतुत्रय आकाशे लिंपी ना जायचे, वैषम्य माणूसे जाणे. ऋतुत्रय आकाश म्हणजे आता हल्ली कोणता ऋतू आहे? शिशिर ऋतू आहे, पाण्या पडतं. पुढे चैत्र बसंत ऋतू आहे. आकाशाला माहिती आहे का कोणता ऋतू आहे काय आहे? आकाश जसेच आहे. वैषम्य माणूस विषम असो का कोणी असो, त्यांच्या दृष्टीने काही ते सगळे सारखेच असते. त्या दुर्योधनाला सांगितलं म्हणलं एक चांगला माणूस घेऊन तिथं होतो. त्याला एकही काय दिसेना, चांगला दिसेना. द्रोणाचार्याने विचारलं म्हणलं चांगला माणूस आहे. म्हणला नाहीच तर आणायचं कुठून? धर्मराजाला सांगितलं जा म्हणाला वाईट माणूस घेऊन ये. कोणता माणूस? त्याला वाईटच दिसेना, सगळे काय दिसायचे? दृष्टी जशी असेल. अनेक दयाच्या ठाई आचार दयाच्या ठाई
अंतरी व्यापाराशी काही झाले आणि काही एक बाई आणि लक्षण त्याच्यामध्ये आचारतयाच्या ठाई व्यापाराच्या पायी झालेली. तो तुमच्या आमच्याप्रमाणे सर्व क्रिया इंद्रियांच्याकडून करत असतो, पण त्या क्रियेशी त्याचा काही संबंध राहिलेला आहे. कारण का देहाचं तादात्म्य काय झालेलं आहे, त्याच्यामुळे काही मिळवावं ही काही वृत्तीच राहिली आहे. कोटपर्यंत देहाची जो आसक्ती आहे तोपर्यंत काय असते, इदम्मेच्या इच्छा कामशक्ती काय. आणि हाकिम स्वरूप झाला आहे, जेवढा परमात्मा आहे तेवढा झालेला आहे. आता मिळवायचं काही शिल्लक राहिलेलं असतं का, काही असेल. कोणती परमोच्च स्थिती असते, कोणती स्थिती डोकी केल्यानंतर पुन्हा डोकी करण्याचं काम असते. का संपलं की केसा काढण्याची क्रिया काय झाली, तसं काही मिळवण्याची क्रिया काय झाली. म्हणून प्रवृत्ती मावळून गेलेली असते. आपली काय ते प्रवृत्ती संपतच नसते. ती मरो टेकले शरीर तुरे पाया बांधवणी बांधणी कर. म्हणलं बाबा डोक्यावरती दगड घेऊन चाललेला होता, त्याला विचारलं, म्हणलं काय नक्की काय वय आहे तुमचं. नाही म्हणलं आता संपलेलं आहे, आता कशाची वाट पाहत चालली, मसनाची वाट पाहत चाललेली आहे. म्हटलं दगड कशा करता घेऊन जातात, काय वय. मला 100च्या जवळ आलेलं आहे. दगड कशा नाही, म्हणलं नातवाचं घर बांधायला. तुझं घर कुठं काय चाललं, मसनात. हे आपली स्थिती आहे. मरो टेकले आणि पाया शोधून बांधणी. याला काही म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोणत्या वर्षी घेतली, सगळं कार्य काय झालं, संपलं. एखादा हुशार पोरगा असतो ना, 2 तास असते कशाला वेळ दिली त्याची परीक्षेला किती, आणि 8-9 प्रश्न असतात. 9 पैकी 5 काय करा, सोडवा. म्हणजे हुशार पोरगा असतो तो 9चे 9 काय करतो, तुम्हाला जो तपासायची ते. आणि 2 तास असते, एका तासाचा पेपर काय करतो, आणि एका तासात दुसऱ्या तासात शांत बसतो, नाही निघून जा. त्याचं काम काय झालं, संपलं. त्याचं ज्ञानेश्वर महाराजाचं काम काय झालं, समाधी तुझं पाशी घेईन. मग काम संपले कशाला राहतात. आपलं काम कधी संपतच नसते. अशा ब्राह्मी स्थिती. मग त्याला देह जावं अथवा आम्ही तो काय संपलं. आपलं तर चाललेलं असतं, मला वाचवा. आता काय वाचवा, घरचे कंटाळले तरी काय. प्रवृत्ती संपलेली असते. दृष्टाची नावे भावाचे जय अनुभवे आणि ते सेवीचे स्वभाव ठेव. काहीतरी दृष्ट अदृष्ट वगैरे इथले अनुष्ठान करून इथलं पद मिळवावे किंवा लोकांतराची प्राप्ती व्हावी, हा संकल्पच त्याच्या मनामध्ये काय होत नाही, म्हणजे भावच उत्पन्न होत नाही. आणि जे सेवी ते स्वभाव हे पाठव. जे प्राप्त झालं असेल अदृष्टाने त्याच्यामध्ये काय असतो, जो संतुष्ट असतो. प्रत्येकाचा अदृष्ट आहे ना, त्याच्यामध्ये काय असतो, जसं ज्याचं प्रारब्ध असेल. सर्वांच्या ज्याला प्रारब्ध सारखं असते का, प्रत्येकाचं भिन्न भिन्न. ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं, तुकोबरायचं वेगळं, नाथ महाराजाचं वेगळं. नाथ महाराज म्हणजे श्रीमंत प्रारब्ध. त्यांच्या देवालय सुद्धा रोज कशाचा नैवेद्य असायचा, पुरणपोळीचा. आणि आपल्या वारकऱ्याच्या देवाला कोणता नैवेद्य असते, पिठलं भाकरी. प्रत्येकाचं पण बोध सर्वांचा कसा आहे. मग प्रारब्धाला किंमत नाही, कशाला किंमत आहे. प्रत्येकाचं, एका बाईला 5 मुलं असले, प्रत्येकाचं प्रारब्ध कसं असते, भिन्न भिन्न असते. जो सेवी ते स्वभाव आहे पैठे होय. सुखे ना शिणे पाषाणू जेणे माने सांडे मांडणे मणीवर जरी असे. सुखे ना शिणे आणि पाषाण आहे.
पाषाणाला आणखी कोणत्याही प्रकारे कोणत्या करतात जड स्वरूप आहे, किम स्वरूप आहे. माणसाला जसा थकवा वाटत असतो तसं दगडाला कुठं थकवा वाटत असतो. जडाचे धर्म वेगळे, चेतनाचे धर्म वेगळे. जीवा किम स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे. मग सगळे त्याच्या ठिकाणी धर्म असतात. योनी आहे दगडाची सुद्धा काय आहे, कारण शास्त्रामध्ये सांगितलं आहे ऐसे होती तरु तरुण लो 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 लोष्ट आणि पाषाण. मोठे दगड सुद्धा वाढत असतात, पुढे कालांतराने झीज होतात. दगड ते अहिल्या सुद्धा कोण झाली होती, तर इंद्राच्या दुष्टपणामुळे तिला दगड होऊन पडावं लागलं. आणि दगड या योनीमध्ये कुठं उद्धार होत असतो का. मग त्यांनी तक्रार केली होती कोणाला, गौतमाला. म्हणलं मी तुमची पत्नी, ब्रह्मदेवाची मुलगी, आणि कोणती योनी प्राप्त झाली, मला उद्धार होईल का. मनुष्य देहामध्ये असून सुद्धा उद्धार होत नाही तर दगडाच्या योनीत कुठं उद्धार होतोय. मग तिने गौतम ऋषीने सांगितलं, म्हटले रामनामाचा जप करायचा. कोणाचा, इतका जप करायचा की परमात्मा वैकुंठ सोडून कुठे येईल तुझ्याकडे. मग तिने रामनामाचा काय केला, त्याचा परमात्मा असा परमात्मा स्वरूप स्थिती सोडून देऊन अयोध्येत आला. आणि अयोध्येचा सुद्धा सोडून कुठे आला, तिच्या आश्रमात आला. स्थिती लग्नाचं पत्र आलं होतं. कोणाचं, जनक राजाचं. लग्नाला काय करा, या सोबत विश्वामित्र ऋषी होते. विश्वामित्र ऋषी म्हणतात लग्नाची वेळ होत चालली आहे, लवकर लवकर चला. भगवान म्हणतात लग्न महत्वाचा का भक्ताचा उद्धार महत्वाचा. म्हणून परमात्मा जनकपुरीकडे जाण्याचं सोडून देतो. गौतम ऋषीचे कुठे जातो, कशा करता जातो, जेवण्याकरता का. आणि मग ती काहिल्या कोणत्या अवस्थेत आहे, जडसोबत दगड होऊन दगड कुठे येत असतो का. म्हणून परमात्मा मग स्वतः कुठे जातं, रजमात्री तारिली अहिल्या शिळा. म्हणून त्याच्यावर दोन पर्याय आहे. भगवंताने पाय लावला, काय झाली, दगडाच्या योनीतून काय झाली, पायामध्ये. काही ठिकाणी असं आहे बघा, पाय नाही, देवाच्या पायाला कण असतो ना मातीचा, तर मातीचा कण लागतं बरोबर आहे. तिचा काय झाला, रजमात्रेत ताळली काय. भगवंताच्या नुसत्या एका कणामध्ये सुद्धा उद्धार करण्याची काय. म्हणून ते लोक भंडाऱ्या डोंगरावरची काय नेतात, ते का वेळे आहे काय. संतांचं महत्व आहे ना. आता किती हा विस्तार, ऐसा जाणा आचार, आणि जयाचा तोचीच आचार करू. आता विस्तारपूर्वक किती सांगायचं बरं का. श्रुती मंडळ मिळाले, फार आनंदाची गोष्ट आहे विस्तारपूर्वक. त्याच्यात दोन, एखाद्याच्या आवडीचं आणखी विवरण असेल, आवडीचं आवरण व्याख्यान असेल, तर माणसं काय होत असतात, चालू द्या चालू द्या. आणि ज्याच्या आवडीचं नसेल म्हणलं केव्हा बंद पडते. अनुकूल आणि प्रतिकूलामध्ये आनंद नसतो, अनुकूलात काय असतो, आनंद असतो. आता किती हा विस्तार जाणे त्याचा आचार आणि तोचीच आचार गुणाते. अशा प्रकारे ज्याचं आचरण असते त्या पुरुषाला कोणता पुरुष म्हणायचा, गुणातीत पुरुष. गुणाते अतिक्रमणे घडे जिने उपाय जिने. आता ऐक म्हणे श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन, हा जो गुण आहे त्याचं उल्लंघन कसं करावं. अतिक्रमणे म्हणजे तरुण जाणे. कोणत्या उपायाने तरुण जायचं आहे, हा एखादा म्हणे श्रीकृष्णाला. भगवान म्हणत असतात, म्हणलं तो ऐक. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय. मांचयो व्यभिचारेण, जो माझी भक्ती
कोणती भक्ती? अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारीच्या भक्तीमध्ये सेवा करत असतो. सगुणान समर्थित आणि या 3 गुणाच्या पलीकडे ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती. 3 गुणातून निवृत्त होण्याला म्हणा अनिष्टाची निवृत्ती, आणि ब्रह्मपदाची प्राप्ती होणे याला म्हणायची इष्टाची. तेव्हा विचाररहित चित्ते भक्तियोगी माते, आणि जो सेवी गुणा ते जा कळू शके. अव्यभिचारी भक्तीच्या द्वारा आणखी मनुष्य गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो. तरी गुण मी कायची भक्ती न विचारा काय व्यक्ती, या आगव्याची निवृत्ती होऊ लागली आहे. तेव्हा मी कोण परमात्मा कळाल्याशिवाय तुम्ही भक्ती कशी काय करणार? मग परमात्म्याचा यथार्थत्व काय असावं लागेल? आनंद अद्वय नित्य निराम. पर भक्तीचंही स्वरूप कळालं पाहिजे. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय? हे आगव्याची निवृत्ती व्हावी लागे. हे सर्व आम्ही तुला काय करणार आहोत सांगणार आहोत. तरी पार्था परीसा तव येत ऐसा रत्ने खेळावायचा. तेव्हा तुला सांगणार आहोत, पण कधी सांगणार आहोत? तेच राहिलेला विषय.